नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था तर आपण पाहिलीच आहे। पूर्ण रस्ता जो त्याचा चाळण झालेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर शहापूरमध्ये येणाऱ्या अंतर्गत MSRDCच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे शहापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य सापगाव परिसरामधील या भातसा नदीच्या पुलावर आणि आपण पाहू शकता या पुलाच्या वरील रस्ता हा पूर्ण खड्डेमय झालेला आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे या पुलावरती पडलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणून वाहने चालवावी लागतात। विशेषतः पाहायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे। समृद्धी महामार्गावरती जाण्यासाठी व येण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरती मोठी वर्दळ असते आणि याच रस्त्यावरती या पुलावरती येताना मोठमोठे वाहने जेव्हा येतात त्यावेळेला खड्डे वाचवण्यासाठी त्यांना मार्ग काढायला लागतो आणि हा पूल छोटा असल्या कारणाने या ठिकाणी दोन मोठी वाहनं आली तर दोघांनाही थांबून या ठिकाणी तारेवरची कसरत करत या पुलावरनं यांना बाहेर काढावं लागत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी या खड्ड्यामध्ये बसून हे जे रोजचे रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी निषेध करताना दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर आपण पुलाची अवस्था पाहिली की एक गाडी आली, रिक्षा आली तर कार चालकांना या ठिकाणी थांबावं लागतं कारण मोठमोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणची दुरावस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत। हे जे स्थानिक गावकरी असतील, रिक्षा चालक असतील किंवा या ठिकाणच्या जे नागरिक असतील, प्रवासी असतील, वाहन चालक असतील यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। आपण पाहिलं तर मोठी गाडी आली, दोन मोठ्या गाड्या या पुलावरती जेव्हा येतात या खड्ड्यामुळे एकीकडे एका गाडीला थांबावं लागतं, त्यानंतर ती गाडी या खड्ड्यातून मार्ग काढत दुसरी गाडी जी आहे ती या ठिकाणून बाहेर निघते। मात्र सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणची जी दुरावस्था आहे त्यामुळे वाहन चालक असतील किंवा मोटरसायकल सवार असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संताप असलेले दिसून येतात। काका, रोजचा प्रवास करतात, काय तुम्हाला भीती वाटते काय पुलावरनं? फार भीती वाटते। आम्ही इथेच राहतो पण अशी भीती वाटते की या खड्ड्यामुळे कधी काय होईल याचा काही भरोसा नाही। आता माझी 70 वय आहे पण मी फार जपून गाडी चालवतो इथे आमच्या पुलावर। हे खड्डे कधी पण नाहीसे झाले पाहिजेत तरच आमचा जीव चांगला राहील, धोक्यात नाही राहणार। आजी, तुम्ही पण जाताय, काय सांगाल? पडण्याची भीती वाटते का तुम्हाला? पडण्याची भीती वाटते आम्हाला, वाटते असा कधी पण नेहमी जातो, पडण्याची भीती वाटतेच आम्हाला। काही रिक्षा चालक पण आपल्या सोबत आहेत। तुम्ही पण इकडनं रोज रिक्षाने प्रवास करतात, काय नेमकं इकडे भीती वाटते आणि पुलावरती जेवढे खड्डे पडलेले आहेत? अहो, काय म्हणायचं या प्रशासनाला, 5 वर्ष झाले आम्ही त्रास काढतोय, रिक्षा चालवतो, जाता येता आमच्या 7-8 फेऱ्या होतात दिवसाला। आता डांबरीकरण केलं होतं, खड्डे बघा कसे। आणि याच्या आधी 4 ते 5 वर्ष आम्ही असा प्रवास केलाय का गुडघाभर खड्ड्यातून रिक्षा काढायचो। रिक्षाचे टायर फुकट जायचे, हाऊजिंगा तुटायचे, रिंगा जायच्या। काय प्रशासन आहे का काय आहे? या पुलावरनं जाताना काय त्रास सहन करायला लागतो की मोठी गाडी आली तर एकाला थांबायला लागतं, पडण्याची भीती पण वाटते? पडण्याची भीती वाटते, गाडी खाली गेली तर जीवाची आत्महत्या जशी का झाली का प्रशासनाला वाटेल का यांनी मुद्दा म्हणून गाडी खाली घातली? तुम्हीही प्रवास करतात, एक प्रवासी आहेत, तुम्हालाही प्रवास करताना भीती वाटते का या पुलावरनं जाताना? हे बीपी वाटते, त्याला आला बीपी वाटते। एकंदरीत पाहायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती पडलेले खड्डे जे पाहिले ते या प्रवाशांसाठी धोकादायक आणि जीव घेणे आहेत। रोज जीव मुठीत ठेवून या ठिकाणचे रिक्षा चालक असतील, वाहन चालक असतील, तारेवरची कसरत करत या पुलावरनं मार्ग काढत वाहन चालक जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी या खड्ड्यांवरती हे खड्डे भरावे व आम्हाला योग्य तो रस्ता आणि योग्य तो पूल द्यावा अशी मागणी जी आहे सर्वसामान्य गावकरी व त्याचबरोबर वाहन चालकांकडून केले जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।